नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. देवपूजा वगैरे सगळं झालं आहे. खूप कधीचीच झाली. अगदी आता दिवे पण शांत झाले तर घासायला द्यायचे बाबीला. कमी कमी तेल वगैरे भरलेलं घासायला द्यायचे. तर आता व्हिडिओला सुरुवात खूप उशिरा केली. आज 11:45 व्हायला आले तेव्हा मी आता सुरुवात केली. काय काय ऑनलाईन सामान मागवायचं होतं. जरा काही आलं आहे, अजून काही बाकी यायचं. आणि सगळ्यात पहिलं तर सगळ्यांची माफी मागते. 8 दिवस झाले माझे बिलकुल कमेंटला रिप्लाय येत नाही आहे. प्रवासाने आणि त्याने थोडंसं दमायलं होतं. पुन्हा तो हाताचा प्रॉब्लेम नको जास्त व्हायला म्हणून मी थोडंसं टाळटाळ करते की बाबा बघते, सगळ्यांच्या कमेंट बघते पण रिप्लाय देत नाही. पण आरामात आता देईन थोडंसं. आता दीदी पण घरी थोडे दिवस, तर थोडंसं तिने जर घरातलं काही केलं तर मला थोडं रिप्लायला वगैरे वेळ भेटेल. बाकीची तयारी करून ठेवली मी तिकडे. रोजचं आपलं तेच आहे की तयारी करून ठेवते मग मोबाईल हातात घेते. फोन आलेला एक, तर फोनमुळे मला अजून थोडंसं उशीर झाला. नाही तर कधीचा व्हिडिओ चालू करायचा होता. फोनवर बोलत होते आणि सामान थोडंसं मागवलं आहे. यशला ना ॲमेझॉनचं काहीतरी आपलं हे भेटलेलं होतं, काय बोलतात, कुठले तरी कार्ड होते त्याच्याकडे 7,000चे. तर मला बोला ते वाउचर. तर मला बोला तुला काय मागव ते मागव. थोडंसं मागवलं आणि काय अजून यायचं तेलाचा डबा वगैरे जे आले ते दाखवते. हे ॲमेझॉनचं असे पार्सल आलेत, म्हणजे जे घरातलं माझं किराण्याचं सामान येते. आणि दीदीने काय काय हे ब्लिंकिटहून अगोदरच मागवलेलं होतं. आणि याचा अजून एक बॉक्स यायचा आहे मोठा, कारण तेलाचा डबा आहे, बाकीचं घरातलं सगळं किराणा आहे ते यायचं आहे. आता छोटासा झालं आहे. आता फक्त माझं जेवणाचं आणि त्यानंतर किचन भांडे. आता खाली चालली बाबी. खाली जाऊन येऊपर्यंत माझं होऊन जातं आहे. ते रोजचं आहे असं, ती खाली जाऊन येऊपर्यंत माझं होऊन जातं. तर चला आता पटापट एक रेसिपी दाखवते, 2 दाखवते. तर इकडे बघा पीठ भिजून ठेवले. पण माझं ना पिठाचं जे आहे आपलं मिक्सर थोडंसं काहीतरी आवाज करायला लागला. मलाच घेऊन जायचं आहे रिपेरिंगला, म्हणजे आपली वॉरंटी त्याची 5 वर्षाची वॉरंटी. पालकची भाजी कापून ठेवली, थोडीशी वेगळी बनवायची आहेत. भेंडी ही अशी जरा कडक होती, नाही तर भरूनच बनवायची होती मला. पण आता हिला मी तळून बनवते. तुम्हाला मागे पण दाखवलेली. असे कापून घेतले मी, स्वच्छ धुवून अगोदर सुकी करून घेतली आणि कापून घेतली. कढई गरम व्हायला ठेवली. आता कढईमध्ये घालते तेल. तेल तापोपर्यंत भरपूर तेल घातले म्हणजे भाजीला पण होईल, तळून पण होईल. तेल चांगलं तापले. भेंडी तळायला तेल चांगलं तापलेलं पाहिजे. तर आता या तेलामध्ये मी थोडंसं असं कोकम बघा, हे ना मला अंजुनी गावचं कोकम आणलेलं आहे. बरणी बर्फामध्ये. पण बघा बरणी कशी झाली, एकदम कडक बर्फ झालाय पण नरम आहेत. आपलं जे कोकम आहे ते एकदम नरम आहे बघा एकदम. थोडंसं तेलामध्ये कोकम घालते आणि ही कापून ठेवलेली भेंडी. कडक एकदम कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायची. आता सगळे तळून घेते काही न चांगली कुरकुरीत. चिमणी लावायची का धूर झालाय बघा. पूर्ण चांगली कुरकुरीत तळून घे ना, आणि म्हणून तुम्हाला दाखवते. बंद केली आणि मग नंतर तुमच्याशी बोलायला घेतलं, कारण चिमणी नसेल तर दूर होतोय बघा. अशी मस्त मोकळी मोकळी झाली. कोकम घातला ना चिकटपणा अजिबात नाही आणि चव पण मस्त लागते. आता हे तेल उरले त्यामध्येच थोडंसं टाकते बघा. मी एक कांदा कापून घेतलाय. आता तवा पाहिजे म्हणून यावरच घेतलाय, ताई नो ॲडजस्ट करून घ्यायचं. लसूण थोडासा चेचून घेतलाय मी आणि कढीपत्ता घेतलाय, कारण कांदा असेल असा उभा कांदा मस्त चव लागते. थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, या भेंडीला थोडंसं तेल जास्त लागतं, म्हणजे एकदम अशी सुकी सुकी नाही, अशी ओलसर झाली पाहिजे भाजी मस्त भेंडीची जी आहे तळलेली. आणि लसूण पण भरपूर घातलाय आणि कांदा बघा असा उभा उभा फटाफट कापून घेतलाय, असा सुरीनेच कापलाय मी. आता कढीपत्ता आणि कांदा दोन्ही पण टाकते. मीठ अजून घातलं नाही ना तळायला ना कांद्याला, मीठ नाही घातलं. नंतर वरतून अंदाजाने टाकणार आहे. थोडंसं परतून घेते. कांदा परततो तोपर्यंत तुम्हाला दाखवलं मी की पालकची भाजी कापून ठेवली. त्यासाठी साहित्य काढले बघा. हिरवी मिरची, जिरं, लसूण, शेंगदाणे आणि हे एक मोठा चमचाभर बेसन घेतलंय. हे सगळं मिक्सरला मी असं बारीक पाणी घालून वाटून घेते. तोपर्यंत कांदा परततो तोपर्यंत हे पण होऊन जाईल. आणि चहा पण पाणी घालून मी मस्त सगळं बारीक करून घेतले, म्हणजे बेसनच्या गुठळ्या पण राहत नाही, शेंगदाणे पण एकदम असं एक जीव होऊन जातं सगळं. पालकचं गट मी त्याशी बनवलं होतं ना ताई नो, साहेबांना एवढं आवडलं आणि दीदीला पण खूप आवडलेलं. पण मी खूप थकून आलेली होते ना, तर मी रेसिपी वगैरे काही त्या दिवशी घेतलं नव्हतं.
आवाज पण निघत नव्हता माझा व्यवस्थित. कांदा आता बघा असा मोठा मोठा कांदा कापले, तो छान परतलाय. बारीक गॅस असा मस्त लालसर करून घेतलाय, म्हणजे भेंडीमध्ये मॅच होऊन जाणार तो. जेवढा भेंडीचा आकार तेवढाच कांद्याचा आकार. तर यामध्ये थोडंसं तिखट घालते. हे याची आवडती डिश आहे, खूप आवडती यशला अशी भेंडी. हळद घातली थोडीशी, अर्धा चमचाभर धना पावडर घातली. आणि इथे मी हा जो एकदम छोटासा चमचा आहे तोच काश्मीरी पावडर घातली. आणि आपला जो कांदा लसूण मसाला आहे तो 1.5 चमचा. हा मसाला खूप आपला तिखट नाही, 1.5 चमचा घातलाय. आता तेल जे भेंडी तळून राहिलेलं त्यातच कांदा वगैरे परतू. आता बघा पूर्ण सुकी झाली कढई, पण यामध्ये थोडंसं तेल आहे तर बरोबर होऊन जाते. कांद्यामध्ये चांगले मसाले परतून घेते. आता इथे अंदाजाने मीठ घालते, 1 चमचालाही कमी, कारण हे मीठ खारट आहे. हे सफेदवाला मीठ खारट असतं ताईंनो, आणि जे मी पिंकवाला वापरते ते कमी खारट असते. मग खारट नको व्हायला म्हणून थोडंसं कमी घातलेलं बरं. आता हे चांगलं एकजीव झालंय, एकदम सुकं बघा. असं कांद्याला पण अजिबात पाणी नाही सुटलेलं आहे, एकदम असा कोरडा कोरडा झालेला आहे. म्हणजे भेंडी पण ओली ओली नाही होणार अशी. हे टाकून देते. अशी मोठी मोठी होती त्यामुळे, नाही तर असं होतं की भरूनच बनवणार, पण एवढी अशी कवळी नव्हती. बरोबर थोडासा शेंगदाण्याचा कूट घालते. शेंगदाण्याच्या कुटाचा हा मसाला आहे ना खूप मस्त लागतो, कुरकुरीत होऊन जातो ना, चपाती बरोबर छान लागतो. ते आपलं लाल तिखट असतं आणि शेंगदाण्याचा जो कूट आहे ना तो कुरकुरीत होतो एकदम चटणीसारखा. दीदीची फरमाईश आहे मला गुळाच्या पुऱ्या बनव, गुळाच्या पुऱ्या आणि शेंगदाण्याची चटणी पाहिजे तिला. तर ते आता उद्या किंवा परवा त्याची रेसिपी घेणार आहे मी. कारण आम्ही पहिले ना दीदी आम्ही प्रत्येक महिन्याला अक्कलकोटला आणि गाणगापूरला जायचो, तेव्हा मी हे बनवून न्यायची. कारण जाताना तर असायचं काही ना काही खायला, पण येताना थोडेसे वांदे व्हायचे जेवणाचे. तर म्हणून मी ते गुळाच्या पुऱ्या आणि शेंगदाण्याची चटणी सोबत ठेवायची. तिला तेच खूप आठवतं की ती चटणी बनव आणि तशाच गुळाच्या पुऱ्या बनव. आम्ही दर महिन्याला जायचो, साहेब, दीदी आणि मी. आम्ही दर महिन्याला अक्कलकोट आणि गाणगापूर आम्ही करायचो. आत्ता एवढ्यामध्ये ना 3 वर्षापासून थोडेसे आजार वाढल्यामुळे काही मी जात नाही. तर बघा झाली ती भेंडी अशी तयार. ही काढून घेते आणि पालकची भाजी बनवते. तर बघा अशी भेंडीची भाजी काढून घेतली. आता ह्या कढईमध्ये मी तळून ठेवलेली ना ही तेलकट कढई होती बघा, म्हणून म्हटले पालकची भाजी यातच करते. आता ही एवढीच ॲल्युमिनियमची वरती ठेवली ताईंनो, हिला पण लवकरच ठेवणार आहे बाजूला. पालकची भाजी थोडंसं तेल जास्त घातलंय. कढईत आपले जिरं चमचाभर आणि वाटायला पण घेतलंय मी. लसूण भरपूर चेचून घेतलं, कारण पालकच्या भाजीला आणि मेथीच्या भाजीला लसूण जेवढा असेल ना तेवढं छान लागतं. चहा पण उकळत असतोय. असं छान एकदम लालसर झाला पाहिजे लसूण. असा कच्चा वगैरे दिसत पण नाही आणि खायला पण असं येत नाही. एकदम छान लालसर झाला ना चवीला पण मस्त लागतो बघा. भाजी कापून ठेवली, पहिले धुवून ठेवलेली आणि नंतर कापलीत मी. थोडीशी परतली, लगेच मीठ घालते. मिठाने आणि मस्त हिरवागार कलर पण राहील आणि परतून पण मस्त होईल. 1 चमचा आणि थोडंसं वरती मीठ घातलंय. मिठाने कलर चांगला राहून जातो, पिवळसर पण पडत नाही. फास्ट गॅसवरच परतून घेते पटापट. पाणी नाही घालणार, अशी शिजू देणार आहे मी. ते बघा अशी ते पालकचंच खूप पाणी उतरलेलं मीठ घातल्यामुळे मस्त शिजलंय ते एकदम. बघा केवढंसं झालं शिजून. आणि आता हे सगळं मिश्रण त्यामध्ये घालते. बाजरीची भाकर आणि पालकचा गरगटा एवढा भारी लागतो. ज्वारीचं आहे पण हे कोणी खात नाही ज्वारीचं, मीच खाते एकटी. बाजरीची भाकर दीदीला पण आवडती. आता पुन्हा 1 तांब्या पाणी घेतले तुम्ही. 1 तांब्यात थोडंसं कमी घेतलंय, का तर बेसन आळून येणार आहेत. आणि भात एकदम गरम गरम लावणार. इंद्रायणी तांदळाचा भात एकदम असा गरम इकडनं कुकरमधून काढायचा आणि तिकडे खायला घ्यायचं, तेव्हा एकदम छान लागतो. आता थोडंसं पातळ दिसतंय पण नंतर मग अजून घट्ट होणार आहे, कारण 2 चमचे बेसन आहे त्यामुळे ते थोडंसं आळून येणार.
वहिनी दाखवते. दीदीला मी प्रोटीन वगैरे दिलंय. तिला पण मी देते सकाळचं आता बरंच काय काय भिजवलेले बदाम वगैरे. हे बघा असे पातळ दिसते, पण आता तिकडे बारीक गॅस ठेवणार आहे. इथे चपात्या करायच्यात म्हणून बारीक गॅस छान अशी मस्त थोडे थोडे मध्ये वेळा असे हलवून घ्यायचे, म्हणजे फुटत नाही. बेसन जे आहे ते फुटत नाही. आणि बारीक गॅस थोडीशी शिजू द्यायची, म्हणजे सगळं जे वाटण घातल्यावरतून आपण ते चांगलं शिजून येतं. तर आता हे तिकडे ठेवते आणि ते चपात्या करायला घेते. हे बघा गॅसवरचं काम झालंय. तवा गरम इकडेच ठेवलाय. चपात्या वगैरे सगळे झालेत करून. भाजी पण काढून घेतली. यशला मी जेवायला पण दिले, पण ही भाजी नाही घेतली यश. अजिबात नाही, चाकून पण बघत नाही. बघा अशी मगाशी किती पातळ दिसत होती, आता एकदम अशी घट्टसर झाली. हे झाली अशी ही भाजी आणि भेंडीची भाजी. फक्त त्याने भेंडीची भाजी घेतली आणि चपाती. बटाटा बनवायचा होता सफेदवाला, पण ते नाही बनवला. तो ठेवला तर तो उद्या बनवेल त्याला ते मी. आता 1:15 वाजला. आज 11:15 ते 1:15 पर्यंत काम चाललंय बघा. भरपूर वेळ गेला. तसं नाही काय, दादरला पण जायचं आहे. ते मिक्सरचं तुम्हाला बोलले ना, आपलं फूड प्रोसेसर ना काहीतरी आवाज करत होता. आज खूप आवाज करायला लागलं पीठ भिजवताना. म्हटले दाखवून आणते, नाही तर व्हायचं काहीतरी वाढवा. त्याची वॉरंटी आहेत भरपूर तशी 5 वर्षाची. आज दाखवून आणेल. आता हे झालेत. आता थोडा आणि भात वगैरे बनवते तेव्हा तुम्हाला भेटते पुन्हा. आता मला जरा बसू देत. एक ताई बोलत होती तुला किती दम लागतो. ताई मला गरमीच्या दिवसात आहे ना, मी गॅसजवळ असेल ना तर मला दम लागतो. आणि असं जास्त चढण वगैरे असेल ना, चढायचं पायऱ्या वगैरे, तर तेव्हा मला दम लागतो. आता 2 वर्षापासून ताई बघते, त्यांना सवय झाली. त्या काही बोलत नाही. एखादी नवीन ताई बघायला लागली की ती बोलती दम लागतो. तर आता ते काही माझ्यासाठी नवीन नाही. काही धावपळ झाली, दगदग केली की दम लागतो. आणि गरम्याचा आणि माझं म्हणतं ना 36चा आकडा आहे. गॅसजवळ मला गरम होतं खूप. तर चला आता भेटते अजून थोड्या वेळाने. खिचडी भात बनवता येईल तुम्हाला. तर बघा म्हटले दीदी मला बोली सफेदच भात लाव मम्मी, चिकटवाला आपला हा इंद्रायणी तांदूळाचा. चांगले 3-4 पाण्याने तांदूळ धुवून घेतले. थोडंसं पाणी घातलं आणि मीठ घालते. बरेच लोक भाताला मीठ घालत नाही, पण आपल्या घरात तर कोण खाणारच नाही बिना मिठाचा भात. थोडंसं असं ढवळून घ्यायचं, म्हणजे एक जागेला मीठ राहत नाही, मिक्स होऊन जातं चांगलं. आणि याच्या फक्त 2 शिट्या करणार, कारण इंद्रायणी तांदूळ आहे ना खूप लवकर शिजतो लगेच. हे बघा फास्ट गॅसवर पटकन 2 शिट्या करून घेते. आणि भाज्या घेऊन आलेत, पुन्हा काहीतरी भाज्या आणल्यात. बघा जे आवडतं ना त्यांना त्या भाज्या पटकन घेऊन. असं फ्रीजमध्ये ठेवायला जागा नाहीत मला. ही पापडी साहेबांना खूप आवडती ना, ते घेऊन आले. आणि भेंडी आत्ताच भेंडी बनवली, पुन्हा भेंडी घेऊन. माझं संपलेलं प्रोटीन पण आणायला लावलं मी आता मेडिकलवाल्यांना. वरती आहे ना 13 माळ्यावर सगळे गोळ्या औषधं जे काय मला फक्त फोन करून सांगते आणि सगळं आणते. पण बघा हे प्रोटीन पुन्हा आणलेत, पॅक आहेत, अजून खोललं नाही. मी थोडं दीदीला पण द्यायला लागलेत. आता दीदी खूप वीक झाली, तर डॉक्टरने तिला काय काय चालू केलं आहे, तर हे प्रोटीन पण द्या बोलले, चांगले आहेत. हे बघा साहेबांच्या मित्रांनी आता त्या दिवशी बड्डे होता ना, मला बोललेलं दीदी तुझ्यासाठी मी एक गिफ्ट आणलं आहे, गिफ्ट. तर म्हटले काय गिफ्ट आणले काय माहिती. आणि आता साहेबांकडे दिले बघा. तो काय आला नाही घरी, तो जगन्नाथपुरीचा आहे, ओडिसाचा आहे तो. तर तो दीदी बोलतो ना बघा वेल्डिंगवाला, मी तुम्हाला दाखवला इथं आपलं नेहमी जाळ्यांचं वगैरे काम करतो. तर त्याने आत्ता यांच्याकडे पाठवलं आहेत. बघू असं करा, इकडे इकडे करायचं आहे. त्यांनी कधी एवढे आमचे यांच्या डीपीचे स्क्रीनशॉट मारून घेतले असणार की नाही. हो तुम्ही बड्डेला ठेवले साहेब, माझ्या बड्डेला ठेवलेलं ना, इथे येतं असं दिसत नाही. इकडे काय मस्त बनवलंय, पण छानच बनवलंय बघा. सगळे असं सगळे दाखवा असा, कारण तिकडे उजेड येतोय ना. हे बघा त्यांनी असा हा फोटो, साहेबांचं नाव आहे. आता तुम्हाला सांगू मी साहेब साहेब का बोलते बघा, यांचं नाव आहे साहेब. साहेब बोलते ना तर हे यांचं पुढचं नाव नाही बोलत, फक्त एवढं नाव बोलत असते मी. तर असा मस्त त्याने छान असा फोटो बनवून दिलाय. तर बघा यांनी माझ्या बड्डे दिवस स्टेटस ठेवलेले, त्यांनी सगळ्याचे स्क्रीनशॉट मारलेले वाटतं, कारण हेच ठेवलेले होते साहेब तुम्ही. एवढं सुंदर ना. हे आम्ही लोणावळ्याला गेलेलो, तिथं बसलेलो. आणि हे बघा असे मस्त छानच बनवून दिलाय त्यांनी, एकदम भारी ना साहेब. हां ते तर वरती लावा, हां वरती लावून द्या. आता एक
कुठं जायचं ह्या साईडला जागा करावं लागतं दोघांचं आहे ना त्याच्या ह्या साईडला जागा करावं लागेल तर बघा कोण कधी कसं प्रेम दाखवतोय ना आम्ही ना जगन्नाथपुरीला जाणार होतो आमची तिकीट पण काढत होता तोच येत होता आमच्यासोबत फ्लाईटचे तिकीट पण स्वस्त होते साहेब तेव्हा फॅमिली पण आली पूर्ण का संजय तिकीट काढलेले स्वस्त होते ना 2,000 रुपये तिकीट भेटत होते ना पण माझं ऑपरेशन झालं मग ते आम्ही तिकीट कॅन्सल केले मग हे बोले जास्त आता सध्या दगदग नको करू कुठं किती छान वाटतंय असा बाकीचे आपल्या फॅमिलीचे आहेत तिकडे वरती त्याच्या साईडला असा हा लावून देणार आहेत